हजारो वर्षांचा इतिहास, मोठमोठ्या साम्राज्यांचे हल्ले आणि अनेक संकटं, या सगळ्यांतून टिकून राहिलेल्या एका देशाची ही गोष्ट आहे. ही कहाणी आहे आर्मेनियाच्या अतूट अशा लवचिकतेची. तर आजच्या आपल्या या विश्लेषणाचा केंद्रबिंदू हाच प्रश्न आहे. म्हणजे विचार करा, इतकी सगळी आव्हाने समोर असताना एखादा देश, एक राष्ट्र आपली ओळख टिकून कशी ठेवतो? आणि आर्मेनियाची कहाणी हेच दाखवते की जेव्हा परिस्थिती सर्वात जास्त कठीण असते तेव्हा श्रद्धा आणि संस्कृती हीच तुमची सर्वात मोठी ताकद बनते. खरं तर कुठल्याही देशाची कहाणी त्याच्या भूमीपासून सुरू होते आणि आर्मेनियाच्या बाबतीत तर तिथला भूगोलच त्यांच्या इतिहासाचा आणि संघर्षाचा जणू काही साक्षीदार आहे. इथे बघूया, आर्मेनिया आहे तरी कुठे, तर बरोबर युरोप आणि एशियाच्या सीमेवर चारही बाजूंनी जमिनीने वेढलेला एक पर्वतीय देश. म्हणजे समुद्राशी काही संपर्क नाही, पण मोठ्या साम्राज्यांच्या अगदी मध्यभागी, थेट त्यांच्या नजरेखाली. त्याची राजधानी येरेवान ही तर जगातल्या सगळ्यात जुन्या शहरांपैकी एक आहे. साहजिकच याच भौगोलिक स्थानामुळे आर्मेनिया नेहमीच इतिहासाच्या मोठ्या घडामोडींचं केंद्र बनलं. आता त्या दोन गोष्टी पाहूया ज्यांनी आर्मेनियन ओळख खऱ्या अर्थाने घडवली. एक म्हणजे त्यांची अतूट श्रद्धा आणि दुसरी म्हणजे त्यांनी सोसलेला एक भयंकर आघात. इतिहासात ना काही वर्ष अशी असतात जी एखाद्या देशाचं नशीब कायमचं बदलून टाकतात. आर्मेनियासाठी हे तेच वर्ष होतं. सन 301. याच एका वर्षाने त्यांच्या ओळखीचा पाया रचला. हो, हे खरं आहे. इसवी सन 301 मध्ये आर्मेनिया अधिकृतपणे ख्रिश्चन धर्म स्वीकारणारं जगातलं पहिलं राष्ट्र बनलं. हा एक खूप मोठा क्रांतिकारी निर्णय होता, ज्याने त्यांना आजूबाजूच्या साम्राज्यांपेक्षा एक वेगळी ओळख दिली आणि ही ओळख आजही तितकीच घट्ट आहे. आता ही टाइमलाईन पाहूया. आर्मेनियाचा इतिहास काही 100-200 वर्षांचा नाही, तर तब्बल 3000 वर्षांपेक्षाही जुना आहे. या काळात रोमन, पर्शियन, ऑटोमन आणि रशियन एकामागोमाग एक साम्राज्यांनी त्यांच्यावर राज्य केलं. पण या इतक्या मोठ्या इतिहासातला सगळ्यात काळा आणि वेदनादायी अध्याय होता 1915 सालचा आर्मेनियन नरसंहार. एक अशी घटना ज्यात लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. मग प्रश्न हा आहे की इतक्या संघर्षांनंतरही आर्मेनियन संस्कृती जिवंत कशी राहिली? याचं उत्तर त्यांच्या सांस्कृतिक मुळांमध्ये दडलंय, जी त्यांच्या अस्तित्वाची खरी ताकद बनली. त्यांची ओळख या 4 मजबूत खांबांवर उभी आहे. पहिली, त्यांची स्वतःची अनोखी भाषा. दुसरी, त्यांच्या प्राचीन चर्चमधून दिसणारी अटूट श्रद्धा. तिसरी, कुटुंबाची घट्ट वीण. आणि चौथी, सहनशीलतेचा तो गौरवशाली इतिहास. हेच ते आधारस्तंभ आहेत ज्यांनी त्यांना एकत्र ठेवलंय. आणि याच अतूट नात्याचं सगळ्यात मोठं प्रतीक म्हणजे माउंट अरारात. गंमत बघा, हा पर्वत आज तुर्कीमध्ये आहे, पण प्रत्येक आर्मेनियन व्यक्तीच्या मनात तो त्यांच्या मातृभूमीचं आणि श्रद्धेचं प्रतीक म्हणून कोरलेलं आहे. हे नातं भूगोलाच्या सीमांपेक्षाही खूप मोठं आहे. बरं, ही संस्कृती फक्त इतिहासात नाही, तर त्यांच्या रोजच्या जीवनातही दिसते. त्यांच्या खाण्यापिण्यात, त्यांच्या संगीतात आणि त्यांच्या नृत्यात हा समृद्ध वारसा अगदी सहज जपलेला दिसतो. पण संघर्षाची ही कहाणी इथेच संपत नाही. आजच्या काळातही आर्मेनिया नव्या आव्हानांना तोंड देत आहे, पण त्यासोबत एका नव्या आशेने भविष्याकडे पाहत आहे. सध्याच्या काळातला सगळ्यात मोठा संघर्ष आहे नागोर्नो काराबाख प्रदेशावरून. आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या वादामुळे दोन्ही देशांच्या राजकारण आणि अर्थव्यवस्थेवर खूप खोलवर परिणाम झाला आहे आणि पिढ्यानपिढ्या तिथल्या लोकांच्या जीवनावरही. पण या संघर्षाच्या पलीकडे पाहिलं तर आर्मेनियाची खरी ओळख पुन्हा एकदा समोर येत आहे. शिक्षण, तंत्रज्ञान आणि संस्कृतीत गुंतवणूक करून ते एक उज्ज्वल भविष्य घडवत आहेत. आणि हीच त्यांच्या हजारो वर्षांच्या लवचिकतेची खरी साक्ष आहे. तर मग आर्मेनियाच्या या संपूर्ण प्रवासातून आपल्याला नेमकं काय शिकायला मिळतं, याचा सार काय आहे? आणि हाच तो संदेश आहे जो आर्मेनियाच्या कहाणीतून संपूर्ण जगाला मिळतो. इतिहास तुम्हाला जखम देऊ शकतो, पण तो तुमची ओळख, तुमची श्रद्धा आणि तुमची संस्कृती पुसून टाकू शकत नाही. जोपर्यंत ती मुळं घट्ट आहेत, तोपर्यंत समाज टिकून राहतो. आणि हाच प्रश्न आजच्या जगासाठी खूप महत्त्वाचा आहे. एका लहानशा देशाची ही गाथा आपल्याला लवचिकता आणि अस्तित्वाच्या लढाईबद्दल नेमकं काय शिकवते, यावर नक्कीच विचार करायला हवा.